कशाला घेतले पक्षात, म्हणजे आपल्याला तिकीट मिळणार नाही. मग तो लगेच तो पुढे हालचाल करीन ना, तेव्हा तेव्हा तोपर्यंत योग्य वेळी करू आपण, नका काळजी करू तुम्ही. नाही नाही, काय होते साहेब बाबा का हा प्रचंड जातीवादी आणि आपल्या बेनकेपरीला किंवा आपल्या पक्षाला यांचा फायदाच नाही साहेब. नाही नाही नाही, ऐका ना, कसं असते, त्याला तर घ्यायला अनेक लोकांचा विरोध आहे. हो पण कसं आहे, त्याला सुद्धा गोळीत ठेवायचा, त्याला राहू दे ना, त्याला अशाला ठेवायचं, राष्ट्रवादी घेणारे आपल्याला. हो तर त्याला आता जर तुम्ही नाही म्हणलं तर तो लगेच दुसरा पक्ष गाठवून लगेच. त्याला पक्ष नाही मिळाला पाहिजे ना, असं त्याला आदंतरी ठेवायचं, त्याला असं आशे लावून ठेवायचा आणि शेवटच्या क्षणी आपण करू दे, तुमचा प्रचार चालू द्या तुम्ही. नाही नाही, आम्ही जोरदारच प्रचार चालू केलाय. काय होते साहेब, आपल्याला प्रचंड घातक माणूस आहे हा. आणि ते मोर द्या, त्याच्याबद्दल बोलूच नका काय तुम्ही, त्याला विषयच नाही. त्याला फक्त त्याला आपलं काय प्लॅनिंग, म्हणजे माझं व्यक्तिगत मला असं वाटतंय, त्याला गोळीत ठेवायचा. त्याला असं वाटलं पाहिजे आपल्या घेणारेत. आपण त्याला आता जर नाही म्हणलो ना घ्यायचं, तर तो लगेच शिवसेना, शिंदे गट किंवा अमुक तमुक मशाल इकडे तिकडे पडून आणि त्यांना जॉईन होईल जाऊ. त्याला त्यांची तिकीट उमेदवारी डिक्लेअर होऊन द्यायची याची, आणि याला गोळीत ठेवला का ऐन टायमाला मग याला अपेक्षित राहावं लागेल. याला काही कोण जोडदार भेटणार नाही, पक्ष नाही भेटला पाहिजे याला. तुम्ही आम्हाला नीट द्या फक्त, बाकी काय नाही. काय होते ते आपण हे करतोय आता आम्ही प्रचार, तर काय जे आपले पंचायत समितीचे खालचे उमेदवार आहेत ना, त्यांना धरूनच आम्ही प्रचार करतोय. आणि शेळकंदेताईंना, अजिंक्यच्या पत्नीने, यांनी सगळ्यांनी, आपले जे टीम आहे ना, त्यांनी सगळ्यांनी अतुल शेठला सांगितलंय का जर वर देवराम उमेदवार तुम्ही दिला तर पंचायत समितीच्या आम्ही कोणीच त्याच्या खाली उभं नाही राहिला. ते त्याला द्यायचं नाहीच, तुम्ही ते आणूच नका मला, फक्त त्याला मला गोळीत ठेवायचे. बरोबर, बाकी नाही काय, एवढीच आशा. बोलू नका तुम्ही पुढं काय, त्याला गोळीत ठेवायचं, त्याला शेवटच्या क्षणापर्यंत गोळून धरायचं त्याला. हो फक्त शेवटच्या क्षणी सतीश शिरसाट कवा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, डायरेक्ट तिकीट दिले त्याला. बरोबर का प्रवेश दाखवा तुम्ही. नाही नाही नाही, काय प्रवेश वगैरे काय तुम्ही औपचारिकता नका म्हणता नाही तू. तेव्हा ना डायरेक्ट गाड्याचं मफलर घालून फिरायला सुरुवात करते ना, ती गाड्या घालते ना मफलर. हा आणि मग गाड्याची मफलर घालून प्रचार केल्यास सुरुवात केली, कायला पक्षात प्रवेश करावा लागत. बरोबर. नाही नाही, काय होतं त्यांचे सारखे फोन येतात आपल्याला, नाव म्हटलं नाही फसवणार, तुम्ही काळजी नका करू. आणि कसं होतंय ते, त्याला जर तुम्ही आता जर त्यात तुमचा प्रवेश झाला ना ताईंचा, मग त्याला चालू आहे याला घेतली बरं का, आपल्याला तिकीट द्यायचे नाही. हो तो काय करणार, तो मग दुसरं तिकडे सोन्याला गाठवून अजून याला गाठवू, त्याला इकडे तिकडे तो पळापळी करेल. पळापळी पण नाही करता आली पाहिजे आणि गडबड नाही करता आली पाहिजे. काय असं म्हणून त्याला आपण असं ठेवल्या नाही. असं माझं बरं का, आमदार साहेबांचं नाही मला माहिती, त्याने काय केले फिटून ते मला माहित नाही, पण माझं तरी असं मत आहे का बा, त्याला असंच ठेवायचं, त्याला इकडे तिकडे गडबड नाही करता आली पाहिजे. मग त्या गडबड नाही करता आली ना, मग तो कुठे जात नाही, हे होत नाही. म्हणजे त्याला अपक्ष उभारी आहे, उभं राहायची, अपक्षाला कोण खात नाही बोले. नाही नाही नाही. आणि दुसरी गोष्ट काय झाली साहेब, आपली ओबीसी मराठा समाजाची जी मतं आहेत ना, जवळपास 12-13 हजार मतं झाली. काय झालेले, हा प्रचंड जातीवादी करतो साहेब, म्हणजे इतकं त्रास आहे ना त्याचा. अहो तो इकडे ते माझ मजूर कामाला गेली का इकडे ते तो मुद्दा पण पेटवा चांगला. काय करतो, इकडे ओतूरच्या इकडे येतो, कोणचं पैसे लागते घरी जाणार, ते धिंगाणा घालणार, व्हिडिओ करणार, दंबाजी करणार. तिथे आपल्या लोकांना ते पाठवायचं, हा किती आपल्या लोकांना घातक आहे. ते करणारच. आणि आपले लोक मतदानच नाही करणार, एवढे जे आहे खालची जे 8,000 मतदान आहे, आणि बाकीची जी उच्चील पासून बिलसर पर्यंत जवळपास 9-10,000 मतदान आहे. ही 17-18 हजार मतदान आपले निर्णायकच आहे. आणि आम्ही तर पेटलोच आहे सगळे, म्हणजे प्रचारही चालू आहे. आणि काल गोष्ट सांगतो, काल वाणी सुरेश वाणी साहेबांची विचार करून आपल्या बातम्या चालू करतात बघा, आता उद्या परवा येतील त्या. फक्त नाही, आम्हाला तुमच्या सारख्यांचं बळ पाहिजे, बाकी काय अडचण नाही. हो चालेल, ठीक आहे साहेब.